लोकसभेची निवडणूक उमेदवार जाहीर होत नव्हता, मागणी भरपूर लोकांची होती आणि ऐन वेळेवर एखाद्या उमेदवाराचं नाव जाहीर झालं असं सर्वांना एक प्रश्न पडला होता. पण सन्माननीय राजश्रीताईंचं जेव्हा नाव आलं समोर तेव्हा मी खात्रीने सांगतो की सर्वात जास्त आनंदी मी होतो, कारण की मला माहित होतं की या उमेदवार काहींना असो, पण ज्या दिवशी निवडून संसदेत पहिल्यांदा जातील त्या दिवशी मी आपल्याला खात्रीने सांगतो की संसद गाजवल्याशिवाय राहणार नाही आणि संसद रत्न पुरस्कार मिळवल्याशिवाय पण राहणार नाही, एवढं सांगतो. भरपूर लोक म्हणतात उमेदवार कुठला आहे. माझं मत एवढंच आहे की आपण जेव्हा काश्मीरच्या गुलाम नबी आझाद साहेबांना निवडून देऊ शकतो, राहुल गांधीची केरळमध्ये जाऊन निवडून येऊ शकतात, तर आपण आपल्या मुलीला, माझ्या बहिणीला का निवडून द्यायचं. एका बाजूला 400 पारचा नारा जेव्हा देतो आणि सर्व काही माहिती आपण देतो आपल्या नातेवाईकांना, माझी सासरवाडी गुजरातची तिकडे माहिती देतो मी, त्यांचं म्हणणं 26 पैकी 26 सीट हे भाजप जिंकणार आहे. म्हणजे एक काळ्या एका दगडावरची काळी रेष आहे की परत सन्माननीय मोदी साहेबच प्रधानमंत्री होणार आहे. तर आपल्याला खासदार विरोधी पक्षांना दाखवत असणारा द्यायचं आहे की सत्ताधारी पक्षात बसून आपले काम करून आपल्या नाव इथे अवलिक करणारा असा उमेदवार द्यायचा आहे का, ते आपल्याला ठरवावं लागेल. एकदा काहींबद्दल एवढंच म्हणणार की उच्च शिक्षित, प्रशासनाचा चांगला अनुभव, बँक एकदम चांगल्या रीतीने चालवतात, त्या असा उमेदवार जर आपल्याला देता आला नाही तर मी म्हणतो तो पण द्यायचा आहे, तो पण सर्वात जास्त लीड द्यायचा आहे. विदर्भातून सर्वात जास्त लीड म्हणजे गडकरी साहेबांनंतर आणि मुख्यमंत्री साहेबांनंतर जे राजश्रीताईंनाच लीड मिळालं पाहिजे. आता काही लोकांना संभ्रम असेल की नाईक परिवार, माझं मत आहे सन्माननीय मनोहर भाऊंचं नाव आलं म्हणजे तिथे नाईक परिवार संपूर्ण आला असं समजतो आपण. कारण की पुस्तकचा इतिहास, ज्या दिवशी आपण स्वतंत्र भारत झाला आणि पहिली निवडणूक झाली तेव्हा मध्य प्रदेशमध्ये होतो आपण, पहिली निवडणूक झाली तेव्हापासून सन्माननीय मनोहर भाऊ जे आपलं नेतृत्व करतायत तिथे सर्वांचं काम सांभाळत आहेत. वसंतराव नाईक साहेबांचं काम सांभाळलंय त्यांनी, स्वर्गीय सुधाकर भाऊंचं काम सांभाळलंय त्यांनी, स्वतःचं काम सांभाळलंय आणि माझं म्हणजे त्यांच्या मुलाचं पण राजकारण सांभाळलेलं आहे. त्यांचा एक निरोप आपल्यासाठी आहे सर्वांसाठी. मागच्या 2 दिवसापासून काल आणि आज सर्व जिल्हा परिषद सर्कल वाईज महत्वाची मंडळी, आमचे मित्र परिवार, भाऊंचे कार्यकर्ते, नाईक परिवाराला प्रेम करणारे सर्व लोकांची आम्ही बैठक घेतली आणि तिथे भाऊंनी एवढंच सांगितलंय की मी 80-82 वर्षाचा झालो आहे, मला चालता येत नाही, मी लोकांना तरी रोज भेटतो, एवढी जिद्द याच्यासाठी आहे मला की आपण ज्या दिवशी महायुतीचा उमेदवार जर यावेळेस निवडून दिला तर मी आणखी 15-20 वर्ष वाचू शकतो, असं त्यांचं सर्वांसमोर बोललेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांचा निरोप आपल्यापर्यंत पोहोचवतोय मी. त्यांचं आयुष्य जर वाढवायचं असेल, त्यांचा आशीर्वाद आपल्याला लाभला जर असायचं पाहिजे तर त्यांना सांगितल्याप्रमाणे आपल्या ज्या महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना निवडून देणं हे सर्वात महत्वाचा आणि प्राधान्याचा विषय आहे. मला काही उत्तर द्यायची होते की सन्माननीय सर्वच मंचावरील त्यांना सांगतो की मनोहर भाऊंनी आज सांगितलेलं आहे की इंद्रनीलची जी भूमिका आहे ती माझी भूमिका आहे आणि मला विचारूनच ती भूमिका घेतलेली असल्यामुळे त्याला माझी संमती आहे. कोणी काही सांगत असेल आपल्याला
मला असं समजलं आहे की कोणी आपल्याला सांगितलं होतं आमच्याकडनंच कोणीतरी की मला पहिले पाठवलंय नंतर हे सर्व येणार आहे, तर तसं काहीच नाही. नाही परिवाराचा एक इतिहास आहे. जिथं जायचं असेल सर्व कुटुंब एक सोबत छाती ठोकून जातो, म्हणून कुठेच जाणार नाही. आम्ही खूप आनंदी आहोत. आदरणीय अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खूप आनंदी आहोत. खूप चांगलं काम करतोय. आम्ही मतदारसंघात करतोय, जिल्ह्यात करतोय आणि काही दुसऱ्या जिल्ह्यातही करतोय. एवढंच म्हणणार की आमच्या काही मागण्या आहेत की आपण खासदार होणार 100%, पण खासदार झाल्या माझं मत आहे की संजूभाऊ मंत्री असल्यामुळे त्यांच्या मतदारसंघाचा दुसरा प्रश्न राहील, पण आमच्या पुस्तक विधानसभेचा पहिला प्रश्न आपण मांडावा. ते म्हणजे आमच्या भरपूर दिवसापासून मी प्रयत्न करतोय, निखिलदादा प्रयत्न करतायत, मोहिनी प्रयत्न करतोय. आमचे 40-42 गाव माळ पडणार नळ योजना झाली आहे, पण तिथे उपचार जलसिंचन योजना ती करायची आम्हाला. काही फार दुर्दैव आहे, म्हणजे माझे वडील त्यांनी पण खूप मेहनत केली. काही लोकांना ज्यांनी आपली जमीन दिली त्या धरणासाठी त्यांनी डोळ्यांनी बघायला पाणी मिळतं पण वापरायला मिळत नाही. जर तिथे बॅरेज करून जर आपण लिफ्ट इरिगेशन केलं आणि MIDC मध्ये समजा इथे मोठे प्रकल्प आणले आपण, तर निश्चितपणे मी सांगतो की ते ऊसतोड कामगार आमच्या इथून 10-15 हजार लोक मायग्रेट होतात, दुसरीकडे जातात, ते थांबतील, त्यांना इथेच रोजगार मिळेल. दुसरा विषय म्हणजे रेल्वेचा आहे. ते आम्ही निलेदादांनी त्याच्यात थोडस जास्त अभ्यास केला. मी म्हणतो की ते दादांनीच मांडा होते. लोकनेते मनोहरभाऊंबद्दल मी परत एक एवढं म्हणणार की जेव्हा जिल्हा परिषद किंवा नगरपालिकेच्या निवडणुका लागायच्या, फॉर्म भरायला 1 तास राहायचा. अनपेक्षित कुठला तरी नवीन उमेदवार त्यांनी एकदम 1 तासापूर्वी द्यायचे, त्याच्या प्रचाराला जायचो, निवडून यायचा आणि सर्वप्रथम येऊन मनोहरभाऊंना गुलाल लावायचा. म्हणून मी म्हणतो आज गुढीपाडव्याच्या दिवशी काही आपण इथे आलात, आपल्याला मनोहरभाऊंचा आशीर्वाद आहे, आपल्याला गुलाल लागणार आणि आपण मनोहरभाऊंना येऊन त्यांचा आशीर्वाद घेणार. एवढा शब्द देतो आपल्याला. माझे बंधू निलेदादा आणि आम्ही काल त्यांच्या घरी बसलो होतो. आम्ही तेच ठरवलं की जर आपण दोघांनी जर मनावर घेतलं अशक्य काहीच नाही. लीडचा विषय राहतो, ते लीड आपण जेवढं जास्त देता येईल तेवढं जास्त देण्याचा प्रयत्न करू. विकास कामांचं मागच्या 2 वर्षापासून मी म्हणतोय की कितीतरी कोटी रुपये आम्हाला मिळालेले आहेत मतदारसंघात. तर आपल्याला सत्ताधारी पक्षात बसायचं की विरोधी पक्षात बसायचं ते विचार करा. आपल्याकडे नाव आहे, नरेंद्र मोदी साहेबांचं नाव आहे, आपल्याला आजच माहिती आहे कोण पंतप्रधान होणार आहे. तर इंडिया आघाडीला माहिती पण नाही कोण होणार, त्यांच्यामध्ये कोणा एखाद्या नाव आहे का कोणाचंच नाव नाही. मी आपल्या सर्वांना तेवढंच म्हणणार की सन्मान्य मनोहरभाऊंना आपल्याला त्यांचं आयुष्य वाढवायचं आहे, हे आपल्या सर्वांच्या हातात आहे. मी कळकळीची विनंती करतो, त्यांच्या मागणीला मान देऊन आपण ताईला, त्यांच्या मुलीला, माझ्या बहिणीला आपण इथून निवडून द्यायचा. आणि शेवटचा विषय की ताई आमच्या मतदारसंघात, आमच्या जिल्ह्याचं किंवा आमच्या तालुक्याची एक प्रथा आहे की खासदार इथून महिलाच जाते निवडून तरी. म्हणून आम्हाला खात्री आहे की आपण निवडून आजच आलात, फक्त आपल्याला लीड कशी वाढवायची आहे तेच बघायचं आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद पाठीशी राहील मी एवढं अपेक्षा करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.